नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेची ही अवस्था आपण बघू शकता. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि त्यांचे आरोग्य दोन्ही धोक्यात आले असून स्थानिक शिक्षण विभागाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. आपण बघू शकता की कशा क्लासमध्ये वर्गांच्या खोल्यामध्ये पाणी साचलेले आहे आणि 2 वर्ग या ठिकाणी पूर्णतः गळत असून या ठिकाणी ह्या पाण्यामुळे भिंतीसुद्धा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत जो हा खेळ खेळला जातो याला जबाबदार कोण? तात्काळ गट शिक्षणाधिकारी आणि BDO यांनी तात्काळ याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण असंख्य गोरगरीब लोकांचे मुलं मुली या ठिकाणी विद्यार्थी शिकत असून या चिमुकल्या बालकांचे आयुष्य आणि त्यांचे आरोग्य दोन्ही धोक्यात आल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. कशा प्रकारे वर्गात पाणी साचलेलं आहे, संपूर्ण खोल्या भिजलेल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे तरी कसे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. हे छायांकन केलेले आहे आमचे लेखणी शास्त्राचे संग्रामपूर तालुका प्रतिनिधी शकील शेख यांनी जनतेसमोर आणि प्रशासनासमोर खूप मोठा एक प्रश्न निर्माण केला आहे. आपण गल्ल्या आणि या विद्यार्थ्यांची अवस्था या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे. सर्वीकडे पाणी झाले असून या शाळेची दुरावस्था झालेली आहे. तात्काळ प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पातुर्डा नागरिक हे लवकरच वरिष्ठांकडे तक्रारी दाखल करतील अशी शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती आम्हाला आमचे प्रतिनिधी यांनी दिलेली आहे. बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.